आज आपण साबुदाणा पापड बनवत आहे। साबुदाणा पापडसाठी 1 वाटी साबुदाणा 3 तास भिजवून घेतला आहे। त्याच्यानंतर 4 बटाटे किसून 4 वेळा स्वच्छ पाणी निघेपर्यंत धुवून घेतला आहे आणि 1 वाटी पाणी टाकून वाटून घेतलेला आहे। साबुदाणा पण आणि बटाटा पण त्याचं वाटण करून एक वाटी साबुदाण्याला मी 4 वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि मी हे एक साथ सगळं मिक्स केलं। त्याच्यात 1 चमचा मीठ, अर्धा चमचा पापड खार आणि थोडंसं मी जे असते ना मिरची ती टाकलेली आहे कुटून। मी छान पैकी मी अर्धा तास शिजवून घेणार आहे आणि अर्ध्या तासांनी प्लास्टिकवर आपण साबुदाण्याचे पापड बनवत आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पहा आपण आता साबुदाण्याचे पापड उन्हामध्ये वाळत घातलेले आहेत। उन्हामध्ये 2 दिवसात सुकून जातात। साबुदाणा पापडची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। बाय। साबुदाणा बटाटा पापड रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा, माझ्या पद्धतीने करून पहा। हे पासं मी गच्चीवर वाळत घातलेलं आहे। खूप ऊन आहे, छान आपले साबुदाण्याचे पापड होतील। तुम्हाला मी फ्राय करून पण दाखवते सुकल्यावर। पाहूया, थोड्या वेळाने फ्राय करून दाखवते। बाय। हे पहा, 1 वाटी साबुदाण्यापासून आपले एवढे पापड बनलेले आहेत। 4 बटाटे आणि 1 वाटी साबुदाणा याच्यापासून मी एवढे पापड तयार केलेले आहेत। आता मी तुम्हाला फ्राय करून दाखवते। हे पहा, खूप छान सुकलेले आहेत। मी उन्हात सुकवून घेतलेले आहे। माझा साबुदाणा पापड आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग फ्राय करूया। हे पहा, मी दुसरे पण असेच फ्राय करून घेत आहे। तुम्ही पण माझ्या पद्धतीने फ्राय करून खावा, छान लागतील। आपण जेवताना किंवा पुरणपोळी केल्यावर आपल्याला पापड लागतातच असे तळणीचे पदार्थ। आता उन्हाळा आहे ना, तर तुम्ही असेच माझ्या पद्धतीने बनवून पहा। खूप छान होत आहेत। 2 दिवसातच पापड तयार झालेत, कारण आता खूप ऊन आहे ना। मी माझ्या गच्चीवर वाळत घातले होते। खूप छान झालेले आहेत माझे पापड। हे पहा, वाव, खूप मोठे मोठे झालेत। हे पहा, आता केवढा छोटा आहे ना, आता बघा किती मोठा होतो हा पापड फ्राय केल्यावर। हे पहा, असेच माझ्या पद्धतीने तुम्ही पण बनवून पहा। भेटूया रेसिपीमध्ये। बाय। चला तर मग आपण आता तेल गरम करून घेतले। आपले तयार केलेले साबुदाण्याचे पापड फ्राय करून घेऊया। दाखवते तुम्हाला मी आज आपले पापड कसे झालेत ते। हे पहा, वाव, खूप छान झालेत आपले पापड। हे पहा, साबुदाणा बटाटा पापड माझ्या पद्धतीने करून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। हे पहा, खूप छान खुसखुशीत झालेत आपले पापड। आता याला आपण असं हे बघा, हे पहा, काढून घेऊया आणि दुसरा पापड टाकूया। हे पहा, अशाच पद्धतीने आपण आपले पापड फ्राय करून घेऊया। खूप छान झालेत माझे साबुदाणा पापड। माझ्या पद्धतीने बनवून पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। हे पहा, किती छोटा होता पापड आपला, केवढा मोठा झालेला आहे। बटाटा साबुदाणा पापडची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। सर्व मैत्रिणींना शेअर करा। असेच माझ्या पद्धतीने बनवून पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय। भेटूया उद्याच्या रेसिपीमध्ये। हे पहा।